थोड़ी देर के लिए हम सभी आनापान का अभ्यास करेंगे। आनापान का अभ्यास करें। सभी पुराने मेडिटेटर्स हैं, तो कोई इंस्ट्रक्शन की आवश्यकता नहीं है। अपने आनापान के अभ्यास को शुरू करें। यानीद भूतानि समागतानि ब्रह्माणि वायानि वन्तरिके सब्बेव भूता सुमना भवन्तु। अथोऽपि सकच्च सुनन्तु भासिता। अर्थात जे भूमिगत किंवा अंतरिक्षातील प्राणी इथे जमले असतील ते सर्व आनंदित होत आणि हे सुभाषित आदरपूर्वक ऐकून. साधू साधू. आज आम्ही आलो आहोत पितळखोरा लेणी, जे जुना औरंगाबाद, आज छत्रपती संभाजीनगर ज्याला संबोधलं जातं, तिथून 40 किलोमीटर अंतरावरती वायव्य दिशेला सह्याद्रीच्या पर्वत रांगेत दरीमध्ये वसलेली ही लेणी आहे. अतिशय अप्रतिम अशी ही लेणी, जिथे आज आम्ही धम्मजीवनच्या माध्यमातून मेडिटेशन इन शून्यागार म्हणजे लेणीच्या ठिकाणी ध्यान साधनेचा अनुभव आणि धम्म अभ्यासाचा अनुभव घेण्यासाठी आज आम्ही इथे आलो आहोत. साधारणतः ही लेणी जर आपण बघत असाल तर ही इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये सातवाहन काळामध्ये अति प्राचीन अशी ही लेणी तयार झालेली आहे. 14 प्रकारच्या लेणी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. यामध्ये चैत्यगृह आहे, विहार आहे, भिक्षूंचे ज्याला निवासस्थान म्हणून त्यावेळेला तिथे व्यवस्था केली जायची, जिथे भिक्खू राहत होते आणि प्रॅक्टिस करत होते. खाली जी गावं होती त्या गावांमध्ये ते चारिकीसाठी जात होते आणि तसा इतिहासही आपल्याला पाहायला मिळतो. दगडामध्ये कोरलेले भव्य असे प्रवेशद्वार देखील तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. जसं तुम्ही लेणीच्या मध्ये आलात तर तसं तुम्हाला ते पाहायला मिळेल. हे आपण बघत आहात. हे अशा प्रकारचे प्रवेशद्वार तुम्हाला पाहायला मिळतील. स्तंभावर देखील सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. दूरवरून जेव्हा तुम्ही लेणीकडे बघता तेव्हा तुम्हाला अतिशय निसर्गरम्य व्ही आकारामध्ये ही लेणी तुम्हाला पाहायला मिळते आणि पूर्णपणे पर्वतांच्या मध्ये खाली आपल्याला जाऊन हे बघावं लागतं. प्राचीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट असा नमुना इथे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हा जो दगड आहे हा बेसाल्ट याला म्हटलं जातं आणि या दगडामध्ये ही लेणी कोरलेली आहे. निसर्गाचा अप्रतिम सौंदर्य आपण या लेणीला भेट दिल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. विशेषतः पावसाळ्यामध्ये ही लेणी बंद असते. कारण पावसाळ्यामध्ये इथे जे पाहण्यासाठी छोटे-छोटे जे तळे निर्माण करण्यात आलेले आहेत, त्या कालाच्या जी काही स्थापत्यकला आहे, त्याचं हे खरंच एक सुंदर असं उदाहरण आहे. बघण्यासारखं आहे. पण पावसाळ्यामध्ये तुम्ही ते बघू शकत नाही. पाऊस उघडल्यानंतर निश्चितच ते साधारणतः सप्टेंबरच्या लास्ट वीकपर्यंत ही लेणी आपल्यासाठी ओपन केली जाते आणि आपण तिथे जाऊ शकतो. आवर्जून या लेणीला भेट द्यावी अशी ही लेणी आहे आणि ही पहिली लेणी आहे. त्यामुळे याचं वैशिष्ट्य अतिशय वेगळं आहे. लेणीचं वेगळंपण बघायचं असेल, तर आपण तिथं व्हिजिट केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. आपण बघत असाल हा दगड पूर्णपणे येलो शेडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा उन्हाळा असतो, उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही आलात, तर पूर्णपणे असे ब्राईट लाईट आपल्याला येलो ब्राईट लाईट आपल्याला या व्ही आकारामध्ये या लेणीमध्ये पाहायला मिळतो आणि ते आपण स्वतः आपल्या डोळ्याने प्रत्यक्ष तिथे गेल्यानंतर बघू शकतो. भव्य असं हे चैत्यगृह आहे. या चैत्यगृहामध्ये जे
खांब आहेत. या खांबावरती पेंटिंग्स केलेल्या आहेत. बुद्धांच्या आहेत, बोधिसत्वांच्या आहेत. बुद्धांच्या लाईफचे काही इव्हेंट्स आहेत, ते इथे पेंट केलेले आहेत. आजही तुम्ही बघितलं तर दुसऱ्या शतकामधली ही लेणी आणि याच्यावरचे कलर्स आजही आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जे स्थापत्यशास्त्र त्या काळामध्ये अ, होतं, ते किती प्रगत होतं हे आपल्याला पाहायला इथं मिळतं. या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी शिलालेख कोरलेले आहेत आणि धम्मलिपीमध्ये तिथे त्या काळामध्ये ज्यांनी या लेणीसाठी किंवा भिक्खूंसाठी दान दिलेलं आहे, त्यांची माहिती देखील इथे आपल्याला पाहायला मिळते. मी धम्मलिपीचा अभ्यासक नाही, परंतु थोडंफार जे काही वाचलंय किंवा थोडंफार जे काही शिकलोय त्याच्यानुसार इथं मला ते पाहायला मिळालं. स्तूप आहेत. स्तूपांची रचना देखील आपण पाहू शकतो आणि तिथे असं म्हणतात, की जिथे-जिथे स्तूप आहेत लेणींमध्ये, तिथे अनंतांचे धातू किंवा बुद्धांचे धातू हे तिथे ठेवलेले असतात किंवा तिथे जे कोणी भिक्खू वास्तव्यास होते आणि जे जे खऱ्या अर्थाने तिथे ध्यान किंवा धम्माचा अभ्यास करत होते, त्यांचे देखील धातू तिथे आहेत, असं माझ्या वाचनामध्ये आहे, ऐकण्यामध्ये आहे. मी आजपर्यंत जितक्याही बौद्ध लेणींना व्हिजिट केलेली आहे, त्या प्रत्येक बौद्ध लेणीमध्ये गेल्यानंतर प्रकर्षाने मला काही गोष्टी जाणवलेल्या आहेत, की त्यामध्ये बुद्धांच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना ह्या तिथे कोरण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे किंवा त्या दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. इथे जेव्हा आज मी चैत्यगृहामध्ये फिरत होतो किंवा पाहत होतो, त्यावेळेला मला हे प्रकर्षाने जाणीव याची होत होती, की इथे बुद्धांच्या वेगवेगळ्या पेंटिंग्स आणि त्यांच्या ज्या जीवनातल्या काही स्टोरीज आहेत, त्या याच्यामध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत. आणखी एक वैशिष्ट्य या लेणीमध्ये असं पाहायला मिळेल, की काही पेंटिंग्स अशा आहेत, की ज्यांनी दान दिलेलं आहे. ते जे दानदायक आहेत, त्यांचे देखील पेंटिंग्स इथे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे इव्हन शिल्प देखील त्यांची ती पाहायला मिळत आहेत. तर अतिशय अप्रतिम अशी ही लेणी आहे. भव्य असं हे चैत्यगृह आहे. ज्यांचा लेणीचा विशेष अभ्यास आहे, अशा व्यक्तींकडनं आपण ही लेणी अ, बघायला पाहिजे, त्यांच्यासोबत बघायला पाहिजे आणि हा इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे. भारतामध्ये काही लेणी अभ्यासक आहेत, की जे अतिशय चांगल्या प्रकारे लेणीचं विश्लेषण करतात आणि त्यांना त्यांचा इतिहासाचा गाढा अभ्यास आहे. तर त्यांच्या समवेत आपण ही केव निश्चितच बघायला पाहिजे. मी मोस्टली लेणी किंवा मेडिटेशन इन शून्यागार, केव इथे ध्यानाचा अनुभव कसा मिळेल यावरती जास्त काम करत आहे आणि संभाजीनगरमध्ये ज्या लेणी आहेत किंवा केव्ज आहेत, तिथे आम्ही हे सेशन्स संडेच्या मॉर्निंग सेशन आम्ही हे घेत असतो. यामागचा उद्देश हा आहे, की त्या काळामध्ये इथे जे कोणी ध्यान करत होते किंवा धम्माचा अभ्यास करत होते, त्यांचे व्हायब्रेशन्स तिथे आम्हाला अ, वाटतात, फील होतात आणि त्याचा लाभ आमच्या ध्यानामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. ध्यान करत असताना निसर्गाच्या संपर्कामध्ये त्या काळातील भिक्खू हे ध्यान करत होते. पितळखोरा लेणी जी आहे, ही हत्तींच्या शिल्पांसाठी देखील खूप फेमस आहे. तुम्ही बघत असाल, ही हत्तींची शिल्प आहेत, जे आज पूर्णपणे म्हणजे त्यांचं जे जतन करायला हवं होतं आर्किओलॉजी डिपार्टमेंटने, ते काही करण्यात त्यांना यश मिळालं नाही म्हणा किंवा काय जे कारण असतील, मला त्याच्यामध्ये जायचं नाही. परंतु ही भारताची धरोहर आहे आणि ही धरोहर जर का आपण स्वतः जर का आपण त्याला अबाधित ठेवू शकत नसू, तर आपल्या वरती हे प्रश्नचिन्ह निर्माण होतं. तर सातवाहन कालामध्ये ही जी लेणी तयार झालेली आहे आता, अप्रतिम असं हे शिल्प आहे. निश्चितच आपण हे बघायला पाहिजे. वेगवेगळ्या शाळेच्या ट्रिप्स इथे येतात आणि विद्यार्थ्यांना देखील ते ही लेणी दाखवतात आणि विद्यार्थी देखील ही लेणी बघत असताना कुतूहलतेने हे पूर्ण पाहत असतात. आपण सर्वांनी देखील आपण ज्या भागामध्ये राहत आहात, तिथे जिथे कुठेही तुमच्या आजूबाजूला लेणी असेल, शिल्पग्रह असेल, तिथे आवर्जून एकदा भेट द्या. तिथे ध्यान करा, धम्माभ्यास करा.